नमस्कार मित्रांनो. स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज ही भरती जी आहे ती आपल्यासाठी अग्निवीर या पदासाठी भरती आहे. यासाठी या जी पी-डी-एफची लिंक आहे ती मित्रांनो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तिथून तुम्ही ती पाहून घ्या. सर्व डिटेल येतात. तुमची सॅलरी, टेस्ट कशाप्रकारे राहील, फिजिकली, रिटन हे सर्व यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, थोडक्यात जर माहिती पाहिजे झाली तर भारतीय हवाई दल अग्निवीर वायू भरती 2024 आहे. तर भारतीय हवाई दलमध्ये अग्निवीर वायू या पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 फेब्रुवारी 2024 इतकी आहे. अजून मित्रांनो भरपूर टाइम आहे आपल्याकडे. एकूण जागा या मित्रांनो या पीडीएफ मध्ये उपलब्ध नाहीत, पण सांगण्यात येते की मित्रांनो 4000च्या वरती या वॅकन्सी असू शकतात. तर मित्रांनो पदाचे नाव आहे अग्निवीर वायू. शैक्षणिक पात्रता जी राहणार आहे ती मित्रांनो तुमच्यासाठी 50% सह 12वी उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे सायन्स साइडने गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयासाठी विषय विषय पकडून तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॅम्प्युटर सायन्स, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी आणि आय टी इंजिनिअरिंग डिप्लोमा यासारखे जर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. तुम्ही फक्त 12th सायन्स असाल तरी मित्रांनो यासाठी पात्र आहात किंवा गैरव्यावसायिक विषयासह 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ भौतिकशास्त्र आणि गणित किंवा 50% गुणासह उत्तीर्ण 50% गुणासह इंग्रजी उत्तीर्ण असा गणित आणि भौतिकशास्त्र गणित आणि इंग्रजी म्हणजे सायन्स साइडच्या विद्यार्थ्यांना यासाठी चान्स आहे. शारीरिक पात्रता तुम्ही पाहू शकताय. उंची आणि छाती तुम्हाला किती हवे ते तुम्ही इन डिटेल पाहू शकताय. तसेच आपण पीडीएफ मध्ये पाहणार आहोत आपल्याला किती वेतन पडणार आहे, आपलं कॉन्ट्रिब्युशन किती राहणार आहे, किती वर्षासाठी ही भरती असणार आहे. तर मित्रांनो वयोमर्यादा अर्जदाराचा जन्म 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यान असणे गरजेचं आहे. नोकरीचे ठिकाणी मित्रांनो संपूर्ण भारत राहणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 फेब्रुवारी इतकी राहणार आहे. अर्जासाठी जी फी राहणार आहे ती मित्रांनो ₹550 इतकी राहणार आहे. तर मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे एम-पी-एस-सी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ज्या आजकाल सरळ सेवा किंवा गट ब, गट क मध्ये ज्या व्हॅकन्सी निघतायत त्याच्या एक्झाममध्ये मोठा गफलत होते मित्रांनो. तर मित्रांनो सेंट्रलसाठी तुमचं मत काय आहे ते आम्हाला नक्की कळवा. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सेंट्रलमध्ये अशा प्रकारच्या गफलत होत आहे का? का महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेच यावरती लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये तलाठी भरती कॅन्सल होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही? इतकं महाराष्ट्र का शासन का लक्ष देत नाही हे आपल्याला पाहायला पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला वर्षागणिक लीव्ह ज्या भेटणार आहेत त्या एकूण 30 लीव्हज भेटणार आहेत वर्षाला. तुमचं मित्रांनो 4 वर्षासाठी तुमचं हे सिलेक्शन असेल आणि तुम्हाला बेनिफिट बघू शकता. पहिल्या वर्षी मित्रांनो तुम्हाला पॅकेज 30,000चं असेल. तुमचं कॉन्ट्रिब्युशन बघा 9,000 आणि हे 9,000 18,000 इतकं कॉन्ट्रिब्युशन. म्हणजेच मित्रांनो सेकंड, थर्ड आणि फोर्थ इयरची इथं सॅलरी दिलेली आहे आणि ज्यावेळेस एक्झिट करताय तुम्ही 4 वर्षानंतर तुमची अप्रॉक्सिमेटली आर-एस पाहू शकताय 10.04 लॅक्स तुम्हाला सेवा निधी पॅकेज भेटणार आहे मित्रांनो 4 वर्षानंतर. म्हणजे तुमचं 4 वर्षात मित्रांनो 10 लाख सेव्हिंग होणार आहे. तर मित्रांनो एक चांगली संधी आहे अग्निवीरसाठी, वायूसाठी ती पण. तर पी-डी-एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोयच. तुम्ही इन डिटेल पाहू शकता कशा प्रकारच्या टेस्ट आहेत, पुशअप, सिटअप, स्क्वॉट्स. तर मित्रांनो पाहून घ्या इन डिटेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करत चला. धन्यवाद.